नमस्कार प्रेक्षको, आपण आलेलो आहोत पुण्यातला जो दक्षिण भाग आहे कात्रज या ठिकाणी बऱ्याचशा घटना या घडलेल्या आहेत। अनुचित प्रकार घडल्यामुळं पुण्याचे जे सीपी आहेत त्यांनी काही व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय 10 ते 11च्या आतमध्ये बंद करा अशा पद्धतीने त्यांनी आदेश जारी केलेला आहे। त्यामुळं या भागातले बरेचसे दुकानदार अक्षरशः चिंतेमध्ये आहेत। पाहूया प्रेक्षक पण काय म्हणतायत। या ठिकाणी जी लोक आलेले आहेत आईस्क्रीम खायला त्यांना या आदेशाचं कसं वाटतंय ते आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। आपण या ठिकाणी आईस्क्रीम खायला आलेला आहात, दिवसभर उकाडा असतो, त्याच्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर माणसाला वाटतं की आईस्क्रीम खायला जावं। तर कमिशनरांनी जो काही आता आदेश दिलेला आहे 11च्या आतमध्ये सगळ्या दुकानं बंद करावी, त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? बरोबर आहे, नाही चुकीचा निर्णय। काय होतं, दिवसाढवळ्या जर सुरू होत असतील रात्रीचा काही संबंधच येत नाही ना। आता इथं तुम्ही जरी पुलाव झाला, बिबेवाडीत झाला, बरोबर आहे ना, दिवसाढवळ्या झाला ना, दुकानं उघडी होती, हे होते। आता लोक थोडं विरंगुळा म्हणून येत आहेत, सर्वसामान्य नागरिकांचा याच्यात काय दोष आहे? आता बघा ना, आम्ही चौघ पण जॉब करणार आहे, व्यवसाय बिझनेस आहे, आलो जरा निवांत वेळ घालवायला आलो, दिवसभर कोणाला वेळ नसतो। आता हे 10ला बंद, 11ला बंद, कोण दरोडे थांबवलीत का? थांबणार असतील तर बिंदास बंद करा, पण ते ना करतं सरकार आहे आपलं। आत्ताच तरी सांगतो तुम्हाला, शिपींनी जो आदेश दिलेला आहे तो आपल्याला मान्य आहे का? नाही नाही, अजिबात नाही मान्य। याच्यातून जर काय होत असेल ना उत्पन्न निष्कर्ष, तर बिंदास करा। तुम्ही दरोडे थांबवा, मर्डर थांबवा, चोऱ्या थांबवा, तर ठीक आहे। पण तुम्ही आज बंद करताय, उद्या दुपारी कुठं तरी मारामारी, कुठं कोयता गँग, सर मुख्यमंत्री कुठे आहेत आपले? म्हणले पुण्यात कोयता गँगच नाही, किती व्हिडिओ दाखवायचे? आता गुगल केलं तर आता 100 व्हिडिओ आत्ताच्या महिन्याचे आहेत, बरोबर ना सर? बरोबर। हा, मुख्यमंत्री आहे म्हणजे पुण्यात कोयता गँगच नाही। आता मी बघा, त्या पुण्याचे जे पोलीस कमिशनर आहेत त्यांनी 11 नंतर दुकानं बंद करायला सांगितलेले आहेत। आता असे अनुचित प्रकार रात्रीचे घडत आहेत। खरं पाहिलं तर दिवसा पण हे दिवसा ढवळ्या हे प्रकार घडायला लागलेले आहेत आणि मग रात्रीच का याच्यावर पायबंद घातला जातोय, त्यावर आपलं काय मत आहे? ऍक्च्युली खरंच आहे, उशिरापर्यंत जर का बंद म्हणजे चालू राहिले तर लोकांना कन्व्हिनियंट होतं। ऑफिसेसवरनं वगैरे लोक येतात, घरी येऊन फ्रेश होऊन जेवायला जाईपर्यंत बऱ्याचदा असं होतं की हॉटेल्स बंद झाले होतं। आताही आम्ही गेलो होतो तर आमचं जेवण चालू असतानाच बंद करा चाललं होतं। त्यामुळे खरं पाहिलं तर दिवसा उकाडा असतो, लोक कामधंद्याला गेलेले असतात। आज रविवारचा दिवस आहे, काहीतरी माणूस प्लॅनिंग करतो बाहेर जेवायला जाण्याचं आणि त्याच्यामध्ये हा असा निर्णय झाला, त्याबद्दल काय सांगा? ऍक्च्युली आमच्याकडे आज बर्थडे ट्रीट होती। वीकडेज मध्ये तर आम्हाला कोणालाच वर्किंगमुळे जमत नाही बर्थडे सेलिब्रेट करायला। सो आज वीकेंडला आम्ही सगळेच जण फ्री असतो म्हणून आम्ही प्लॅन केलं होतं इव्हिनिंग टाइम। बट सेम थिंग की खूप लेट पर्यंत म्हणजे सगळे गोळा होईपर्यंतच लेट होतो आणि त्याच्या पुढे ऑर्डर करून ती मिळेपर्यंत मग इतकं घाई झाली आता आम्हाला खायला, पण त्यांनी लाईटी बंद करा, हे करा, ते करा, त्याच्या अंधारात तुम्हाला जेवायला लागलं लिटरली। तर तुम्ही पण आता जवळजवळ 11 वाजायला आलेले आहात, आईस्क्रीम खायला आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? ऍक्च्युली आता आज आहे संडे, तर आता फॅमिली आम्हाला एक गेट टुगेदर म्हणलं की त्यानंतर मग आपण आठवड्यातून एकच दिवस मिळतो फॅमिली बरोबर घालवायला, एकच दिवस मिळतो आणि त्यात परत हे रिस्ट्रिक्शन करतात। ठीक आहे, मान्य आहे की फॉर सम रिझन की तुम्ही हे रिस्ट्रिक्शन हे इम्प्लिमेंट केलेलं आहे, पण त्यांनी आता हे डेला पण ऑफकोर्स चालू असतं सगळं आणि फक्त ह्याच भागामध्ये आम्ही बघतो। आता पण बाकीचं जर तुम्ही दुसरा परिसर बघायला गेला, कोंडवा म्हणा, वानवडी म्हणा किंवा पेठेमध्ये जरी गेला तुम्ही, तिथं तर कंटिन्यू 2 ते 3 वाजेपर्यंत रात्री चालू असतं, 24 तास चालू असतं। 24 तास चालू असतं। मुख्यमंत्री पण म्हणतायत 24 तास आस्थापना चालू ठेवा, त्यावर काय सांगाल? 24 तास तेच आहे ना, मग 24 तास तुम्ही एका साईडला म्हणतात चालू ठेवा, दुसऱ्या साईडला तुम्ही बंद करून घेतात, लोकांना शेवटी त्रास होतोच आहे ना। आणि शेवटी यांचं पण त्याच्यावर पोट आहे, राईट? म्हणजे सगळ्या साईडनी हे सरकार आपल्याला फक्त त्रास द्यायचाच प्रयत्न करते, दुसरं काय म्हणणार आपण? ओके, तुम्ही पण इथं कात्रज भागातच राहताय, आज वीकेंड आहे, आज बाहेर आलेला आहात तुम्ही, काहीतरी तुम्हाला ट्रीट मिळेल म्हणून, तर काय वातावरण आहे, तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? आजकालच्या न्यूज ज्या आहेत सगळ्या वाचून वगैरे तर भीती वाटते आहे। तर आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे की ते सगळं कंट्रोलमध्ये करतील, पण कंट्रोलमध्ये करण्यासाठीचा हा पर्याय मला अजिबात आवडला नाही त्यांचा, की आम्ही काल सुद्धा म्हणजे 10 आणि 11 ही युज्युअल वेळ आहे जेवणाची पुणेकरांची, खूपच युज्युअल वेळ, कारण लोकांचे टायमिंग ऑफिसचे असतात किंवा काय असतं, त्याच्यानंतर मग ते जेवायला बाहेर पडतात। आणि या लोकांमुळे आमची सोयी सुविधा पण चांगली झालेली होती की बाबा कधीही गेलं तरी बाहेर खायला मिळते पुण्यामध्ये।
पण या सगळ्या गोष्टीमुळे काल आम्हाला अचानकच आम्ही खात असताना म्हणलं गेलं की बंद करा, म्हणजे हे फार विक्षिप्त वाटलं आम्हाला लिटरली अर्ध्या ताटावरून उठायला लागलं. माझा छोटा भाचा होता, त्याला पण पैसे घेतले का हॉटेलवाले? हो, हॉटेलवाल्यांना पैसे घेतले, तर दिलेलं काय करणार असं सगळं. तर यासाठी हा पर्याय मला तरी आवडलेला नाहीये की तुम्ही बंद करा म्हणजे. सर्वसामान्य लोकांना याच्यामध्ये वेठीस धरलं जात आहे. एक्झॅक्टली ते आहेच आहे. तुम्हाला बरेच बाकीचेही तुम्हाला उपाययोजना करता येतील या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठी. हा पर्याय नाहीये. तुम्ही बार वगैरे हे सगळे लवकर बंद करा, 7 वाजता बंद करा. तुम्ही जेवणाच्या ठिकाणी प्युअर व्हेज असेल किंवा नॉनव्हेजचं हॉटेल असेल अशा ठिकाणी सर्वसामान्य माणूस जातो, फॅमिलीला घेऊन जातो. कोणी नोकरदार असतो, तो ऑफिसवरून आलेला असतो, जो पुण्यात एकटा राहत असतो, त्याला खाण्याची कुठं सोय नसते. तुम्ही अशा ठिकाणी जर का बंद करून त्यांनी काय करायचं? अशा गोष्टींची त्यांनी जरा तरतूद करायला पाहिजे स्वतःहूनच. पण हे थोडं कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, गुन्हेगारीला आळा तर त्यांनी घालायलाच पाहिजे, पण त्याला वेगळा पर्याय शोधा तुम्ही. पर्याय भरपूर आहेत, असतीलही, पण त्यांनी त्याचा विचार करावा. पोलिसांचं जे अपयश आहे गुन्हे थांबवण्यामध्ये, तर ते अपयश झाकण्यासाठी ते सर्वसामान्य लोकांना वेठीस धरतायत का, यावर काय सांगा? अपयश म्हणते आता कसं आहे, पोलीस काय करतायत ते त्यांच्या परीनं काय करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही. खरं त्यांच्या परीनं ते करत असतील, पण त्यांचे उपाययोजना कुठेतरी कमी पडतायत. नक्कीच त्यांनी त्याच्यावर बसून सगळ्यांनी तोडगा काढणं हे त्यांचं काम आहे. सो राजकारणी लोक, नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे. एक्झॅक्टली, राजकारणी लोक, पोलीस यांनी नागरिकांचा विचार करून काही उपाययोजना कराव्यात, एवढंच काही ते. ठीक आहे, थँक्यू. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.